नासूर म्हणजे आपल्या डोळ्यामध्ये जे पाणी घेऊन जाणारी सिस्टीम आहे, आम्ही त्याला लॅक्रिमल ड्रेनेज सिस्टीम म्हणतो. त्या सिस्टीम मध्ये जर कुठे ब्लॉकेज झालं तर मग हे पाणी पुढे जात नाही. नॉर्मली हे पाणी आपलं वाहून पूर्ण नाकामध्ये आणि नाकामधून ते घशात जात आणि मग ते बाहेर जात. आणि ही जी प्रोसेस आहे ही अखंड अविरतपणे चालू असते, म्हणजे जन्मल्यापासून ते शेवटपर्यंत. जसं हृदय काम करतं पूर्ण वेळ. डोळा नेहमी ओला राहतो आपला, पूर्ण कोरडा पडत नाही, कारण अश्रू येत राहतात आणि ते वाहून नेले जातात. त्याच्याबरोबर डोळ्यातली घाणे वाहून जातात. तर ह्याच्यामध्ये जर ब्लॉकेज आलं तर मग हे पाणी जाणार कुठे? देर इज नो अदर वे आउट. तर मग हे सगळं पाणी डोळ्याच्या बाहेर यायला लागतं. मग ब्लॉकेज झाल्यानंतर नॉर्मली आपण बघतो सायंटिफिकली, पाणी कुठेही समजा साचलं तर त्याच्यात जंतू संसर्ग होतो. तर मग जेव्हा अश्रू पिशवीमध्ये पाणी जमा होतं, पुढेही जात नाहीये आणि एकदा अश्रू पिशवीत गेलेलं पाणी परत बाहेरही येता येत नाही. तर मग पाणी तिथे साचून साचून तिथे घाण तयार होते आणि मग ती घाण हळूहळू परत मागच्या रस्त्याने डोळ्यातच यायला लागते. त्याला नासूर म्हणतात.